नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज कोविड-19च्या संकटात असताना आपला बळीराजा मात्र खंबीरपणे अविरत कर्तव्यदक्ष आहे. अशा या प्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी सुसज्ज उभा आहे. विविध माध्यमांतून आम्ही आपल्यासोबत आहोत. आज कृषी कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीतर्फे मी डॉक्टर F.S. खान आपल्याला निंबोळी अर्क तयार करणे आणि त्याची फवारणी याविषयी माहिती देत आहे. कडुनिंबाचा उपयोग विविध पिकांवरील कीड व्यवस्थापनात करता येतो. निसर्गतः कडुनिंबात काही रासायनिक घटक आहेत जे कीटकनाशक म्हणून काम करतात. कडुनिंबाच्या बियांमध्ये ॲझॅडिरॅक्टिन, निंबीन, निंबिडिन, निंबोनिन, निंबिस्टेलॉल आणि मॅलाट्रिऑल हे महत्त्वाचे घटक आहेत. कीड व्यवस्थापनात निंबोळी अर्काचा वापर केल्यामुळे मित्र कीटकांचे आणि पर्यावरणाचे संवर्धन होते. नैसर्गिकरित्या मित्र कीटकांच्या संख्येत वाढ होऊन हे मित्र कीटक जैव कीड व्यवस्थापन करण्यास मदत करतात. निंबोळी अर्काचा कीटकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे कीटक पानांवर अंडी घालण्यात अंशतः तर कधीकधी पूर्णतः अयशस्वी होतात. निंबोळी अर्काचा दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे कीटकांच्या जीवनक्रमातील प्रौढ या अवस्थेचा जीवन कालावधी कमी होतो. ज्या पिकांवर निंबोळी अर्काची फवारणी झाली आहे अशा ठिकाणी मादी कीटक अंडी घालत नाहीत. याशिवाय मादी कीटकाच्या अंडी उबविण्याच्या क्षमतेवर देखील निंबोळी अर्काचा परिणाम होतो. कडुनिंबातील रासायनिक घटक कीटकांना पीक खाण्यापासून परावृत्त करतात. निंबोळी अर्काचा अजून एक परिणाम म्हणजे कीटक अळी अवस्थेतच कायम राहते. यामुळे त्याच्या जीवनक्रमावर परिणाम दिसून येतो. कात टाकणे ही कीटकाच्या जीवनक्रमातील अत्यंत महत्त्वाची घटना आहे. पण निंबोळी अर्क कीटकाच्या कात टाकण्याच्या प्रक्रियेला प्रतिबंध करते. अतिशय परिणामकारक आणि उपयोगी निंबोळी अर्काचा वापर आपण कीटकनाशक म्हणून करायलाच पाहिजे. अतिशय सोप्या पद्धतीने हा निंबोळी अर्क आपण तयार करू शकतो. तर जाणून घेऊया की कशा पद्धतीने हा निंबोळी अर्क आपण तयार करायचा आहे. निंबोळी अर्क तयार करत असताना सर्वप्रथम कडुनिंबाच्या झाडाखाली निंबोळ्या जमा करा. या निंबोळ्यांमधून काडी कचरा, माती, दगड सर्व काढून घेऊन बिया अगदी स्वच्छ करा. ह्या निंबोळ्या वाळवून घ्या. नीट स्वच्छ केलेल्या बिया जाडसर दळून त्यांची भुकटी तयार करा आणि ही भुकटी व्यवस्थित साठवून ठेवा. फवारणी करताना ही भुकटी आपल्याला वापरायची आहे. ज्या दिवशी फवारणी करायची आहे त्या अगोदरच्या रात्री 5 किलो भुकटी कापडामध्ये बांधून 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी कापडातील निंबोळीच्या बियाच्या भुकटीतील अर्क पिळून काढा आणि या अर्कात 90 लिटर पाणी मिसळून 100 लिटर द्रावण बनवा. अशा प्रकारे 100 लिटर पाण्यात 5 किलो निंबोळ्या मिसळून 5% तीव्रतेचे द्रावण तयार होईल. फवारणी करताना निंबोळी अर्क पानांवर योग्य रीतीने पसरणे खूप आवश्यक असते. याशिवाय फवारणीनंतर अर्क पानांवर टिकून राहणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. याकरिता फवारणीच्या द्रावणात 200 ग्रॅम कपडे धुण्याचा सोडा किंवा साबण मिसळून नीट ढवळून घ्या. यानंतर हे द्रावण फवारणीसाठी तयार आहे. या पद्धतीने 100 लिटरचे द्रावण तयार झाले आहे. फवारणीसाठी लागणारे एकूण द्रावण ठरवून त्यानुसार निंबोळीच्या बियांच्या भुकटीचे आणि पाण्याचे प्रमाण ठरवून घ्यावे. असा हा तयार झालेला निंबोळी अर्क विविध पिकांवरील विविध किडींवर अत्यंत प्रभावी आहे.
मावा, अमेरिकन बोंडअळ्या, तुडतुडे, पाने पोखरणाऱ्या आणि देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबीवरील अळ्या, फळमाशा, लिंबावरील फुलपाखरे, खोडकिडा अशा अनेक किडींवर निंबोळी अर्क परिणामकारक आहे. सर्व प्रकारच्या पिकांवर 15 दिवसाच्या अंतराने नियमित फवारणी घेतल्यास किडींचा प्रादुर्भाव नक्कीच कमी होतो. अत्यंत परिणामकारक आणि पर्यावरणाचं संतुलन राखणाऱ्या निंबोळी अर्काचा आपण कीड व्यवस्थापनामध्ये प्रभावी वापर नक्कीच करायला हवा.